आज आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री या दोन्ही मंत्री महोदयांच्या दालनामध्ये मुंबई येथील आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करत असताना संबंधित मुंबई पोलिसांनी आम्हाला त्या ठिकाणी त्यांची भेट घालवली आणि ती भेट घालून देत असताना महाराष्ट्रामध्ये जो या गोष्टीनं उन्माद घातलेला आहे की ऊसतोडी कामगाराला पुढं करायचं आणि त्यांच्या म्होरक्यानं त्या ऊसतोडणी कामगाराच्या नावावरती 10 ठिकाणच्या उचली उचलायच्या आणि त्या उचली उचलून त्या म्होरक्यानं 11व्या ठिकाणी त्या टोळीला कामाला लावायचं असा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घडत असल्यामुळे कारखान्याकडून ट्रॅक्टरवाला उचल घेतो आणि तो उचल टोळीधारकाला देतो. तो टोळीधारक ट्रॅक्टरदाराकडून घेतलेली उचल घेऊन तो पळून जाण्याचा प्रकार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि याच्यावरती आळा घातला पाहिजे, याच्यावरती बंधन घातलं पाहिजे आणि ह्याला कुठंतरी त्या ट्रॅक्टर मार्क ज्या अडचणीत येत आहेत त्यांच्या अन्यायाला कुठंतरी वाचा पडावे या उद्देशाने आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाला बसलो होतो. परंतु आम्हाला गृह विभागाच्या अवर सचिव जहांगीर खान यांच्याकडे बैठक लावली आणि त्या बैठकीमध्ये अवर सचिव खान साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांना एक पत्र काढलेलं आहे आणि ते पत्र काढून आमच्या निवेदनाच्या अनुषंगानं तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहे. त्याच पद्धतीनं कामगार विभागाचे उपसचिव यांनाही त्या ठिकाणी त्यांनी पत्र काढून अग्रेषित कारवाई म्हणजे पुढील कारवाई करण्यासंदर्भात त्या ठिकाणी त्यांना कळवलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही हा महाराष्ट्रातील एक लोकांच्या म्हणण्यापेक्षा ट्रॅक्टर चालकांच्या आणि कारखान्याच्या हिताचा हा विषय घेऊन आम्ही आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला तात्पुरतं यश आल्याचं आम्हाला ठिकाणी दिसून येते. दुसरा विषय असा की हा आदेश पोलीस महासंचालकाला काढत असताना ज्या लोकांच्या नोटऱ्या केलेल्या आहेत आणि ज्या नोटऱ्या करीत असताना ज्या ट्रॅक्टर मालकाकडे त्या नोटऱ्या आहेत परंतु संबंधित गावातील किंवा हद्दीतील पोलीस स्टेशन तक्रार दाखल करून घेत नाहीत, त्या लोकांना तक्रार दाखल करून घेण्यासाठी सुद्धा आमची अवर सचिव साहेबांची चर्चा झालेली आहे. त्याच पद्धतीनं पोलीस महासंचालकाला या ठिकाणी त्यांनी आदेश देऊन या सर्व आमच्या निवेदनाच्या अनुषंगानं कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याबद्दल आम्ही गृह विभागाचे सचिव श्री खान साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आम्ही हा घेतलेला विषय तर त्या ठिकाणी दुसरा एक आम्ही त्याच्यामध्ये ऍडिशनल असं केलं की शासन निर्णय या ठिकाणी काढला पाहिजे अशी मागणी आमची होती. त्या मागणीसाठी आम्ही येत्या 22 जानेवारीला पुन्हा आझाद मैदान या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरू करणार.